नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातोय, नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्यासाठी पैसे मंजूर झालेत ना, मग खात्यात का आले नाही? 29 तारखेला बातमी आली होती की पैसे मिळणार, मग अचानक असं काय झालं की हप्ता रखडला? तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आणि पैसे नक्की कोणत्या दिवशी येणार याची कन्फर्म माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। विषय पैशाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करतो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी वित्त विभागाने 29 जानेवारीलाच मंजुरी दिली आहे। म्हणजे काय तर सरकारकडून पैसे घ्यायची तयारी पूर्ण झाली आहे, पैसा तयार आहे। मग अडचण कुठे आली? तर झालं असं की 29 जानेवारीला मंजुरी मिळाली, नियमानुसार दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 तारखेला किंवा शुक्रवारी याचा शासन निर्णय निघणं अपेक्षित होतं। पण त्याच वेळी राज्यावर एक दुःखाची बातमी आली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अचानक निधनामुळे राज्यात 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला। जेव्हा असा दुखवटा जाहीर होतो तेव्हा शासकीय कामकाज आणि मोठे निर्णय काही काळासाठी थांबवले जातात। नेमके यामुळे शुक्रवारी जो जिहार निघणार होता तो निघू शकला नाही। आता तुम्ही म्हणाल, भाऊ मग शनिवारी का नाही जमा झाले? तर मित्रांनो, शुक्रवारी जिहार निघाला नाही आणि त्यानंतर शनिवारी व रविवारी असा सलग सुट्ट्या आल्या। शासकीय सुट्टीच्या दिवशी बँकेचे व्यवहार आणि जिहार काढण्याची प्रक्रिया सहसा होत नाही, त्यामुळे पैसे तयार असूनही केवळ शासकीय प्रक्रिया दुखवटा, त्यामुळे हा हप्ता 2-3 दिवस पुढे ढकलला गेला आहे। मग आता प्रश्न उरतो की पैसे कधी मिळणार? तर काळजीचं कारण नाही, मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवार किंवा मंगळवारी, म्हणजे या सर्व सुट्ट्या संपल्यावर नमो शेतकरी योजनेचा रखडलेला जिआर तातडीने काढला जाईल। एकदा का जिआर निघाला की तिथून पुढच्या 24 तासात डीबीटीद्वारे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल। थोडक्यात सांगायचं तर उशीर पैसे अभावी झाले नाही, तर परिस्थितीमुळे झाला आहे, त्यामुळे हप्ता 100% मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती हप्ता रखडण्याच्या मागची खरी बातमी। तर मित्रांनो, या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यासाठी 100% शक्यता आहे, त्यामुळे हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर झाली की मी तुम्हाला सांगतोच। आणि तुम्हाला काय वाटते, या आठवड्यात हा हप्ता मिळू शकतो का? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा। शेती आणि योजनाची अशीच खरी आणि वेगवान माहिती मिळवण्यासाठी आपल्या माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या। धन्यवाद।